रसिका हो नमस्कार. आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज या कार्यक्रमात सहभागी आहेत सांगलीतील एक ज्येष्ठ रंगकर्मी, गायक कलाकार श्रीयुत विजय रामचंद्र कुलकर्णी. विजयरावांचा संपूर्ण सांगीतिक प्रवास आपण या कार्यक्रमाद्वारे जाणून घ्यायचा आहे. या मुलाखतीद्वारे त्यांच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. तर विजयराव, कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. आकाशवाणी सांगली केंद्राचा आजचे पाहुणे हा कार्यक्रम गेले अनेक दिवस सुरू आहे आणि या कार्यक्रमात समाजातील वेगवेगळे जे घटक आहेत त्यांना आम्ही सहभागी करून घेत असतो. तर आजच्या कार्यक्रमात आपण जे सांगीतिक कार्य केलेलं आहे त्याविषयी आम्हाला नक्कीच जाणून घ्यायचं आहे. आणि आज वयाच्या 80व्या वर्षी आपलं हे कार्य सातत्यानं सुरू आहे. हे देखील कौतुकास्पद आहे. त्याविषयी सुरुवातीलाच आपलं अभिनंदन. आणि आता मला सुरुवातीला असं तुम्हाला विचारायचं की सांगली जिल्ह्यातलंच तुमचं गाव, बालपणीचा काळ कशा पद्धतीचा होता, कुटुंबात वातावरण कसं होतं? मी सांगलीजवळ कसबे डिग्रज म्हणून जे गाव आहे त्या गावचा. माझं लहानपण तिथंच गेलं सगळं. इयत्ता 9वीपर्यंत माझं शिक्षण डिग्रजमध्येच झालं. आणि त्यानंतर मी 10वी 11वी आणि पुढं कॉलेजची 1-2 वर्ष याच्याकरता सांगलीमध्ये आलो. डिग्रजला असताना आमच्या गावी पूर्वी दत्तूबुवा जाधव आणि गणूबुवा जाधव हे दोघं होते. तर ते बराच काळ यवतमाळला स्थायिक झालेले होते. तर आपलं उर्वरित आयुष्य हे म्हातारपण की आपल्या जन्मभूमीत घालवावं, जन्मगावी घालवावं या उद्देशानं ते दत्तूबुवा जाधव हे डिग्रजला आले होते आणि तिथं स्थायिक झाले. तर आमच्या गावातली जी काय भजनी मंडळी होती किंवा संगीताविषयी ज्यांना प्रेम वगैरे होतं अशा मंडळींनी दत्तूबुवांना एक गाण्याचा क्लास काढून दिला. तिथं तुम्ही शिकवा, या मुलांना शिकवा. आणि त्याच्यात प्रौढ माणसांचाही ते क्लास घेत होते. 1959-60 या याच्यात मी काहीतरी 14-15 वर्षाचा असेन. तिथं आमच्या माडीवरच त्यांना जागा दिली ती. आमच्या घरी गायनच्या. आमच्या आईवडिलांना गाण्याचा ऐकण्याचा वगैरे, आमच्या घराण्यात गायक वगैरे असं काही कोण नव्हतं. फक्त नाद होता. वडिलांना भजनाचा नाद होता. भजनात जाऊन बाबा टाळ वाजवायला वगैरे हे, पण गाणं हे आज नाही. आईला कीर्तनाचा वगैरे नाद होता. ती कीर्तनाला, मग आईबरोबर वडिलांच्याबरोबर आम्ही भजनाला जायचं, कीर्तनाला जायचं. आणि मला अशी ती गोडी लागत गेली. आणि त्यात आता हे बुवांचे क्लास चालू झाल्यावर मी त्या क्लासला जाऊ लागलो. आमच्या गावातली काही लहान मुलं वगैरे. तर तिथं माझी गाण्याच्या 2 परीक्षा झाल्या पहिल्या. गांधर्व महाविद्यालयाच्या. गांधर्व महाविद्यालयाच्या. एक प्रवेशिका आणि प्रारंभिक अशी. म्हणजे हे 59-60. नंतर मला हे गाण्याची आवड असल्यामुळे जिथं गाण्याचा कार्यक्रम असेल, कीर्तन असतील, प्रवचन असतील, तिथं जायचं. एखादं गाणं म्हटलं की लगेच आम्ही म्हणायचंच गाणं. हे अशी डिग्रजला मारुतीच्या मंदिरात तो महोत्सव व्हायचा, मारुतीच्या हनुमान जयंतीचा वगैरे. तिथं कीर्तन असायचे 8-8 दिवस. तिथं जायचं की आपल्याला एखादं गाणं म्हणायला मिळवावं हा उद्देश नव्हता, पण मला आवड होती. अशी माझी आवड ती मी जोपासली. त्यानंतर तुम्हाला सांगतो, माझं गाणं हे बंदच पडलं. आता डिग्रजला असताना हे दत्तूबुवांच्याकडं मी प्राथमिक राग बरेच शिकलो. भूप शिकलो, बागेश्री शिकलो, भीमपलास, बिहाग शिकलो. त्यातल्या चिजा, त्यांचं शिकवणं वगैरे हे अजून माझ्या स्मृतीत आहे. त्यांचं घराणं कोणतं होतं? ग्वाल्हेर गायकीचे. अच्छा. म्हणजे तुमच्यावर पहिले संस्कार ग्वाल्हेर घराण्याचे? हो. तर आम्ही हे गाण्यातली घराणी वगैरे असं काय आमच्या डोक्यात विषय नसायचा. आई बुवा शिकवतात जायचं. पण तिथं ही प्राथमिक तयारी, मला जरा सगळे राग वगैरे माहीत झाले प्राथमिक स्वरूपाचे. आणि त्यानंतर जे गाणं बंद पडलं तुम्हाला सांगतो, तर 60 नंतर एकदम 1973 साली, 60 नंतर मी मॅट्रिक झालो. 64 साली मला नोकरी मिळाली. नोकरी मिळवणं हे पहिलं आमचं उद्देश. घरची सगळी प्रतिकूलताच होती. नोकरी करणं हे पहिलं एम, प्राधान्य त्याला. नंतर गाणं वगैरे. 10वी नंतर मी 1 वर्ष कॉलेजला गेलो विलिंग्डनला. विलिंग्डनला कॉलेजला गेलो आणि नंतर मला 1 वर्ष झाल्यावर एम्प्लॉयमेंटमध्ये नाव नोंदवलं होतं. कॉल आला नोकरीचा. तो 64ला मला कॉल आला. 3-64ला मी नोकरीला लागलो. पण गाण्याची आवड असल्यामुळं मी त्या गाण्यापासून लांब जाऊ शकलो नाही. मग 73 नंतर मी
मिरजेच्या पेटकर बुवांच्याकडे जायला लागलो. मग ती नोकरी कुठे लागली तुम्हाला? नोकरी PWD मध्ये लागली. म्हणजे शासकीय? हो, शासकीय नोकरी. वा, वा. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PW डिव्हिजन मिरज ह्या ऑफिसमध्ये मला नोकरी लागली. अच्छा. मग हे गाणं बसून देत नव्हतंच ना. मग आमच्या गावच्यात आता तुमच्या ह्या आकाशवाणीच्या मंगला जोशी ह्या त्यावेळेला काणेबुवांच्याकडे जायच्या. अच्छा. इचलकरंजीला? इचलकरंजीला. मग आम्हाला कोण शिकवेल का वगैरे. मी त्यांच्या वडिलांना विचारलं, बुवा शिकवतील का? तर ते म्हटले, अरे म्हटले बुवा म्हटले जरा तयार मनुष्य असला तर त्यांना शिकवतात. बघ काय. मग मी काय माझं मीच एकटा गेलो इचलकरंजीला. बुवांची गाठ घेतली. बुवा म्हटलं असं असं आहे, हे या म्हटले बसा, तुम्ही काय करता वगैरे. हे त्यांनी माझी प्राथमिक चौकशी केली. मी म्हटलं असं मिरजेला नोकरीला आहे आणि गाण्याची आवड आहे, आमच्या गावच्यात मंगला जोशी तुमच्याकडे येतात. त्यांच्याकडनं मला कळलं म्हणून मी आपल्याला विचारायला आलो. हे बघा म्हटले, त्यांनी मला चहा वगैरे दिला, बसा म्हटले. तुम्हाला हे असं 1-2 दिवस येऊन आठवड्यातनं हे गाणं येणार नाही, तर मी तुम्हाला मिरजेतच एक बुवा गाठवून देतो म्हटले गुरुजी. तर तुम्ही त्यांच्याकडे जावा. ते जरा काहीतरी बोलतील वगैरे पण तिकडे लक्ष देऊ नका. हां, पण ते तुम्ही त्यांच्याकडे जावा, मी माझ्याकडनं आलोय म्हणून सांगा म्हणले. बरं म्हटलं. गेलो मग त्या बुवांच्याकडं. लगेच दुसऱ्या दिवशीच गेलो. त्यांचं काय नाव? ते पेटकर बुवा, मुरलीधर बुवा पेटकर. ते निवृत्ती बुवांचे शिष्य आणि सरनाईकांचे शिष्य. आणि ते कडक होते जरा, म्हणजे वागायला वगैरे. हे ते म्हटले, कुलकर्णी हे बघा तुम्ही आहे सरकारी नोकर, तुम्ही ह्या गाण्याच्या फंदात पडू नका. हां. मी म्हटलं अहो मला फार आवडतं गाणं वगैरे. मग तुम्हाला काय काय येते? मी म्हटलं एवढं प्राथमिक मला काहीतरी येते, म्हणून दाखवा म्हटले. एक म्हणून दाखवलं. मग असं करा म्हटले, या उद्या सकाळी 7ला या, बघूया. मग गेलो त्याप्रमाणे. मग त्यांनी तंबारा काढला. म्हणा म्हटले तुम्हाला काय येते ते म्हणा. काय मला काय येत नव्हतं, काय तसं जुजबीज येत होतं. 6 लावा म्हणले. अहो म्हणले कुलकर्णी पहिल्याच दिवशी बरं का, तुम्ही 6 लावताय मिरजेत आणि तुमचा आवाज आहे पंढरपुरात म्हणले. असं बोलायचे. पण मला काणेबुवांनी सांगितलं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तर मी म्हटलं ठीक आहे बुवा, मी प्रयत्न करतो वगैरे. मग नंतर त्यांनी मला शिकवायला चालू केलं. म्हणजे नुसते असे 6 लावायचे, मध्ये स्वर लावायला शिकवायचे वगैरे. आणि आपण असे अंगणात जाऊन असं तंबाखू चोळत ऐकायचे. आणि मी माडीवर आपलं 6 लावत बसायचो. 2 वर्ष झाली. 2 वर्षात त्यांनी काय मला चीजही काय काय, आणि बरं त्यांना काय म्हणायची सोय नाही, चीज नाही शिकवली, काय नाही. मग एके दिवशी ते म्हणले, हां कुलकर्णी आलाय तुम्ही लेव्हलवर, मी तुम्हाला आता शिकवतो. म्हणून पहिल्यांदा त्यांनी मला तोडी राग शिकवला. 2 वर्ष त्याने फक्त तुम्हाला स्वरांचा लगाव शिकवला? हो हो. 6 कसा लावायचा. अहो म्हटले आपण खासाहेबाचे बाप आहोत, अशा दृष्टीनं आपण गायला बसायचं म्हटले. केवळ त्यांच्याकडं गाणं शिकल्यामुळं मी कट्यारसारख्या नाटकात खासाहेब करू शकलो. त्यांचं घराणं कोणतं होतं? जयपूर घराणं, निवृत्ती बुवांचं. पण हे आम्हाला घराणे वगैरे ह्याचा काय मी कधी काय विचार केला नाही, काय नाही. एकदा तुम्हाला सांगतो, सांगलीमध्ये मराठी नाट्यसंगीताची वाटचाल हा कार्यक्रम होता आणि वसंतरावांचा होता तो. आणि तो जनता थिएटर म्हणून होतं जे आपल्याकडे सांगलीला. हां, तिथं कार्यक्रम होता. साधारण 78 साली तो कार्यक्रम मी पाहिला. आणि जे डोक्यात गाणं घुसलेलं होतं, असं गाणं यायला पाहिजे असं जाता जाता ते गायचे. मग ते मी बुवांच्याकडं चालू केली शिकायला. आणि शिकायला चालू केलं. त्यांनी तोडी सांगितला मला, बिलावल सांगितला. आता तुम्हाला मी ख्याल सांगतो म्हणायचे. मला असे नोटेशन्स वगैरे सांगायचे, म्हणजे आकारातलं सगळं. मग नोटेशन हे सारेगम काय म्हटलं तर ते सांगायचं, मला येत नाही म्हणायचे. सारेगम मला येत नाही म्हटले. हे मी सांगतोय ते असं म्हणा. आ आ असे स्वर लावायला सांगायचे. तर असं करत करत त्यांनी मला आता ख्याल सांगतो म्हणले आणि तोंड सांगितलं ख्यालाचं. हे असं रे माझे पिया
म्हणजे शुद्ध कल्याण वगैरे असे त्यांचे असे अनवटच राग असायचे. तसं आलं तरच ते पुढे जायचे. बर आणि तानांचं डिझाईन त्यांचं सुद्धा काहीतरी वेगळंच असायचं. अहो म्हटले, मी म्हटलं हे कुठनं जिथं उठायचं असते आणि कुठं सोडायचं असते. हे बघा म्हटले, मी तुम्हाला जे काय सांगतो ते सगळं तालात बसवलेलंच असतं म्हटले. हां, बर मी सांगतो एवढं म्हणा, मला काहीतरी बाकीचं विचारत बसू नका असं सांगायचे ते. पण चांगलं होतं गाणं, ऐकत राहावं असं. एक आठवण तुम्हाला सांगतो. मुरलीधराच्या देवळात तिथं मिरजेला गोरे मंगल कार्यालयासमोर बुवांचा कार्यक्रम होता. मी त्यावेळेला त्यांच्याकडे शिकायला जात होतो. अच्छा. मी मागं तंबोऱ्याला बसलो होतो. असा काय त्यांनी मारवा म्हटला आणि मारव्यातला तो ऋषभ असा काय लावला, दिल हलून गेलं. अजून तो मी विसरलेला नाही. बर तसा मी मारवा ऐकला नाही कोणाचा. वा वा. बालगंधर्व त्या पटवर्धन सरकारांच्या मळ्यात मुक्कामाला असायचे मिरजेला. हां हां. तर म्हणले, अहो कुलकर्णी, मी काखेत तंबोरा अडकवून बालगंधर्वांना गाणं ऐकवलेलं आहे म्हटले. हे बघा नाना म्हणायचे ना बालगंधर्वांना, हे तुमचं अंधृतेची गोपाला कसं जातं बघा म्हटले. अंधृताचे गोपाला अंधृताचे म्हणजे जे तो गो लावायचे तुम्हाला सांगतो ना, हे काळजाला भिडायचं. वा. असं मी ते त्यांच्याकडे शिकत गेलो. आणि इन द मीन व्हाईल माझी बदली झाली. बर. ती कुठं झाली? बदली झाली ती कोल्हापूरला झाली. बर. मग कोल्हापूरला जवळजवळ माझी 18 वर्ष मी तिकडेच होतो. तिथं मिरजेत तुम्ही किती वर्ष होता त्यावेळी? मिरजेत तरी मी 5-6 वर्ष होतो. 5-6 वर्ष पूर्ण तुम्ही पेटकर बुवांच्याकडे शिकला? 73 ते 88 गाणं शिकलो. 5 वर्ष. हां, पण ती 2 वर्ष अशीच गेली. मग 2 वर्ष बुवा हे असं तानांचं डिझाईन असं असतं, हा असा स्वर लगाव करायला पाहिजे वगैरे, हे ह्याच्यात गेली. आणि मुख्य गाणं शिकायला चालू केलं. मग ते मला बुवा म्हटले, बघा मी तुम्हाला म्हणत होतो तुमची बदली होणार, बुवा इथं बसणार म्हटले मिरजेत, तुम्ही जाणार निघून. असं करत गाण्यात खंड पडला. आता तुम्हाला सांगतो, 60 नंतर म्हणजे 73ला माझी सुरुवात झाली. 73-74ला म्हणजे 13 वर्षाचा काळ गेला. 13 वर्षाचा गेला. आणि त्यानंतर 78ला बदली झाल्यानंतर मी जानेवारी 98ला म्हैसकर बुवांच्याकडे गेलो. चिंतू बुवांच्याकडे. ते सुद्धा कसं गेलं तुम्हाला सांगतो. आता ह्या मधल्या पिरियडमध्ये मी निरनिराळ्या स्पर्धामध्ये भाग घ्यायचा. कराळे ट्रस्टची स्पर्धा असू दे, इचलकरंजीला असू दे, कोल्हापूरला असायच्या. त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपलं काय येईल ते आपलं मांडायचं. माझ्यापेक्षा लहान मुलं असायची, मुली असायच्या, पण आपण काय लाजायचं नाही. आपण द्यायचं, ठोकून द्यायचं त्याच्यात. मग तशी मला जोपर्यंत माझा प्रथम क्रमांक येत नाही तोपर्यंत मी त्या ह्याच्यात भाग घेतला बघा. मग प्रथम क्रमांक आला तो माझा संतवाणीला आला, कराळे ट्रस्टला आला. 1993ला आला. आता मी ह्या तुमच्या 5 नोव्हेंबरच्या कार्यक्रमात एखादं तरी गाणं म्हणायला मिळेल म्हणून सकाळी 8:30ला डिग्रजहून सायकलने यायचं आणि तिथं व्यंकटेश जाऊन उभं राहायचं. मला पहिली 2 वर्षे त्यांनी काय चान्स दिलाच नाही गाणं म्हणायला. हे विजू, तू आता पुढच्या वर्षी ये बरं का, आता संपलंय. 12-12:30 ते संपायचं सगळं. आम्ही परत जायचं, नाराज नाही, आज नाही उद्या म्हटलं. आणि तिथल्या लोकांना माहीत होतं हा कुलकर्णी आहे, म्हणतोय काहीतरी. मला थोडंसं तुमच्या सांगीतिक शिक्षणाविषयी किंवा नोकरीमध्ये असताना तो जो तुमचा संगीत शिक्षणात खंड पडला त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं. त्यावेळी तुमची मानसिकता काय होती, की काय वाटायचं की आपण नोकरी तर केली पाहिजे, महत्वाचं आहे, पण कला आहे आपल्यातली, ती काय बाहेर यायला आता स्कोप नाही. त्यावेळी काय मानसिकता होती? हे आपल्याला यायला पाहिजे ही तळमळ होती माझ्या मनात. पण प्रतिकूलतेमुळं मी नोकरीला प्राधान्य दिलं. तर तू जेवायला तुला मिळालं तर तू गाणं म्हणशील. बरं, त्यावेळेला लग्न वगैरे व्हायचं होतं माझं. 76 साली लग्न झालं. त्यानंतर कर्मधर्म संयोगानं मला नोकरीची बायको मिळाली. म्हणजे नोकरी करणारीच पाहिजे असं काय ठरवलेलं काय नव्हतं. पण माझं सगळं जीवन खेडेगावात गेल्यामुळं मला ते काय तेवढं पुढचे विचार एवढे प्रगल्भ नव्हते. नोकरी करायची, जमलं गाणं करायचं, हेच. पण गाण्याची आवड मी जोपासली होती. मग त्यावेळी तुम्ही परीक्षा दिल्या होत्या या मधल्या याच्यात? नाही, पहिल्या ते 2 परीक्षा दिल्या तेवढ्या, आणि त्याच्यानंतर नाही. त्यानंतर परीक्षेचं गाणं माझ्याकडे नाही आहे म्हणायचे पेटकर बुवा. ते तुम्हाला परीक्षा बसणार असला ते तुम्ही दुसरा बुवा शोधा म्हणायचे. ते मला काही येत नाही म्हणले. तर त्यांच्याकडे परीक्षा वगैरे काही नाही, पण गाणं कसं पाहिजे
हे त्यांच्याकडे शिकलो. बरं. मग मधल्या काळात जेव्हा तुम्ही बदलीहून परगावी गेलात, हो म्हणजे आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे कोल्हापूरला तुमची बदली झाली, हो. मग तिथं कुणी गुरु शोधला किंवा असं काही नाही, झालं नाही अहो का? ते जाऊन येऊनच करायचं ना. अच्छा, राहायला मिरजेलाच होता. नाही, मिरजेला काही दिवस, बरं मग नंतर माझ्या बायकोची बदली झाली, माझी परत एकदा जयसिंगपूरला झाली, एकदा बरं. कोल्हापूरला झाली. असं करत मग आम्ही मध्यवर्ती ठिकाण म्हणून सांगलीला बिराड केलं. अच्छा. ते वखार भागात पाटील शास्त्रींचं घर होतं तिथं वगैरे. बरं तिथं 1-2 वर्ष राहिलो. मग नंतर आमच्या सासरवाडीत जागा होती, तिथं एक 5-6 वर्ष राहिलो. नंतर मग आम्ही एक घर घेतलं. बरं. आणि मग गावभागात जसं आलो तशी मला नाना ताडे वगैरे हे गाठ पडले. आता माझ्या मुलाच्या मुंजीत हे तुमची मंगला जोशी आणि नाना ताडे आणि हा राजू कानिटकर यांनी एक मंगलाष्टक म्हटलेलं होतं. बरं. त्यापासून त्यांना मी ओळखत होतो. मंगलाला तर मी ओळखतच होतो, तो काय प्रश्न नाही आमच्या गावचे म्हणून. आणि त्यांचे वडील आणि माझे वडील हे मित्रच असायचे. बरं. मंगला जोशींच्या घरी जर शनिवारी भजन असायचं ना, त्या भजनात मी जात होतो. बरं. तिथनं मी पेटी वाजवायला शिकलो. बरं. असं म्हणजे मला डिग्रजचे बरेचसे संस्कार माझ्यावर आहेत. बरं. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा बदलीच्या निमित्तानं वेगळ्या गावी गेला, हो, गाण्यामध्ये खंड पडला पडलं. आणि मनामध्ये वाईट नक्कीच वाटत असेल की आपल्याला गाता येत हो, नाही. ती खंत होती मला. मग नंतर परत गाणं कधी सुरू झालं? नंतर मग शिक्षण म्हणून हां. जानेवारी 98ला 1/1/98 बरं. म्हैसकर बुवांच्याकडं गाणं चालू झालं माझं. बरं. ते सुद्धा कसं झालं तुम्हाला सांगतो. आमचा सुनील दातार म्हणून माझा मित्र आहे, तर तो बुवांच्याकडे शिकायचा. बरं. तर त्यांनी बुवांच्या हस्ते आपल्या याचा नारळ वाढवावा नाटकाचा हां. म्हणून ओपनिंगला आणलं होतं. बरं. मग त्यावेळेला मी बुवांना नमस्कार वगैरे केला. बुवा म्हटलं, या नाटकात सगळेच तुमचे शिष्यवर्ग आहे, मला काय विशेष येत नाही, मला जुजबे राग वगैरे माहीत आहेत, तर मला तुम्ही गाणं शिकवाल का विचारलं बरं. म्हैसकर बुवांना. म्हटले, आता माझ्याकडं सगळ्या बॅचेस फुल आहेत बरं. आणि जेव्हा होतील तेव्हा मी तुम्हाला कळवीन. मग 2 वर्ष झाली. आता 95ला प्रयोगात मी विचारलं होतं. 2 वर्ष झाली, काय बुवांचा निरोप नाही, काय नाही. बोलले प्रदीप सरदेसाई त्यांच्याकडे तबला वाजवायला जायचा. मग त्यांच्यामार्फत मला एक निरोप आला की बुवाने तुम्हाला बोलवले, काय करता बघा. मग गेलो, बुवांना नमस्कार वगैरे केला. म्हटलं, बुवा बोलवलं आहे म्हणून आलो. हे बघा म्हटले, माझ्याकडे एक जागा शिल्लक आहे, तुम्ही काय करताय बघा. अहो मी म्हटलं येतो की. मग तेव्हापासून माझं जानेवारी 98पासून खरं म्हणजे शिकण्याचं चालू झालं. मग थोडे दिवस गेल्यानंतर बुवा म्हटले, तुम्ही आता परीक्षेला बसा कुलकर्णी. परीक्षेला बरं म्हटलं बसतो. तुम्ही डायरेक्ट मध्यमाला बसा म्हटले. बरं. मी तुम्हाला एक पत्र देतो, ते पत्र जोडा तुमच्या त्या अर्जाला आणि बसा. तर त्या परीक्षेला बसलो मी. तिथं विशारदपर्यंत मी फर्स्ट क्लास सोडला नाही. बरं. हां. विशारद किती साली झालं? 2001ला विशारद झालो मी. बरं. आणि त्यावेळी तुमचं वय किती होतं? विशारद झालो त्यावेळेला 57 वय होतं. बरं. विशारद प्रथम नोव्हेंबर 2001 आणि विशारद पूर्ण नोव्हेंबर 2002. 56-57 वर्षाचा होतो मी. बरं. 1 वर्ष जर राहिलेलो तर रिटायरला. अच्छा. आणि 2003ला मी रिटायर झालो. बुवांच्याकडं जानेवारी 98 ते 2004पर्यंत बुवांच्याकडे शिकलो. बरं. म्हैसकर बुवांच्याकडं 6-7 वर्ष. हो, 6-7 वर्ष. बरेचसे राग ख्याल वगैरे सगळं त्यांनी शिकवलं. आणि तबल्याबरोबर असायचं त्यांचं. ते स्वतः तबला वाजवायचे आणि हे करायचं. आणि बुवा इतके करेक्ट होते टायमिंगला. 7:30ला आमचा क्लास न तर 7:30च्या अगोदर तानपुरा लावून तयार ते बैठकीवर असायचे. आठवड्यातनं 2 दिवस जात होतो त्यांच्याकडं. त्यावेळेला मी कोल्हापूरला जात होतो. तो क्लास आवरला की गडबड करून मी परत कोल्हापूरला ऑफिस गाठायचं 10-10:30ला. तर अशा रीतीनं मी 2002ला विशारद झालो. आणि त्यानंतर मग आता काय करायचं म्हटलं, अलंकार तर करायचा. माझ्याबरोबरचे सगळे अलंकारला बसले ते सुटलेही सुद्धा. म्हणजे तुम्हाला सांगतो विकास जोशी, नाथा म्हैसकर वगैरे हे अलंकार झाले. मग मी जुलै 2014पासून शरद बापटांच्याकडे जायला लागलो. आणि नोव्हेंबर 15ला मी अलंकार प्रथम झालो त्यांच्याकडे जाऊन. मग म्हटले आता पूर्णच करायचं म्हटलं. मग अलंकार प्रथम झाल्यानंतर नोव्हेंबर 17ला अलंकार पूर्ण केलं. त्यावेळेला माझं वय होतं 72. आणि आता परीक्षा हा विषय मी थांबवला. वयाच्या 72व्या वर्षी आपण संगीत अलंकार झाला. हो. आणि आज आपलं वय
80 पूर्ण आहे. 80 पूर्ण आहे. मी 81 पदार्पण केले. हो. मला थोडंसं आश्चर्य आणि कुतूहल या गोष्टीचं आहे हो. की खरं म्हणजे तरुण वयामध्ये हो. किंवा वयाच्या साधारण 30-35 लोक हो. कदाचित हे संगीतिक शिक्षण पूर्ण करतात. बरोबर आहे. पण आपल्याला जवळपास त्याच्या दुप्पट काळ लागला. हो. हो. पण मधल्या काळात आपली जिद्द चिकाटी कायम होती. हो. खरंच त्याला सलाम आहे. कारण एवढं सोपं नाही आहे ही गोष्ट. या सगळ्या परिस्थितीत काम करणं, नाही. हो. ही कला जोपासणं. हो. सांगलीमध्ये आपण अनेक वर्ष वास्तव्याला आहात आणि सांगली नाट्य पंढरी आहे. हो. खूप बरोबर. चांगल्या चांगल्या कलाकृती सांगलीत निर्माण झालेल्या हो. आहेत. तर अशा एखाद्या कलाकृतीत आपणही असावं असं कधी वाटलं होतं आणि ती सुरुवात कधी झाली? हां, मी कोल्हापूरला जाऊन येऊन करत होतो ते सांगितलं तुम्हाला. रात्रीचे 10 वाजलेले होते. बरं. मी येऊन जेवत बसलेलो होतो आणि हे मंगला जोशी आणि तिचे वडील रात्री 10 वाजता घरी त्यांच्या जाता जाता आले. त्या दांडेकरांच्या बोळात मी राहत होतो. मी म्हटलं, आत्ता आप्पा तुम्ही आत्ता कसं काय आलाय? हे म्हणले, तू नाटकात काम करतोस का? मी म्हटलं, आयुष्यात कधी नाटकात काम केलं नाही. 1987ची गोष्ट आहे. त्यावेळेला कानोपात्रा ते बसवत होते. मधुसूदन करमरकर ॲडव्होकेट ते भावे नाट्य मंदिरमध्ये बसवत होते आणि मंगल त्यात कानोपात्राचं काम करत होती. पण त्यावेळेला ट्रेड असा होता की पुरुषासोबत काम करायचं स्त्रियांनी वगैरे, हे तेवढं काय हे नव्हतं आजकाल जसं आहे तसं. मग ते आप्पांना काय वाटलं, ह्यानं काम करावं आपल्या मंगलसोबत. हो, मी कधी केलं नाही. नाही, तू ये, अण्णा कराळे आहेत ना, ते त्यांनी तुला बोलवले आणि तुला रविवारी सुट्टी आहे ना, तर त्यावेळेला त्यांची गाठ घे. मग मी एक दिवशी गेलो कराळे अण्णांच्याकडं. संध्याकाळी ते बसायचेच तिथं नाट्यमंदिरात. हां, तुम्हाला काय येते ते म्हणा म्हटले. मग मला एक गाणं येत होतं, नभमेघाने आक्रमिले. म्हटल्यावर ते म्हणले, ठीक आहे म्हणले, या की तुम्ही. तशी एंट्री माझी पहिल्यांदा 87 साली कान्होपात्रा नाटकापासून झाली. रोल कोणता होता तो? तो विलासरावची भूमिका होती, मंगळवेड्याचा पाळेगार. त्यात 2 गाणी होती. झालं व्यवस्थित. तत्पूर्वी मी ह्या तुमच्या कराळे ट्रस्टमध्ये किंवा भावे नाट्य मंदिरमध्ये सारखं वरच्यावर येत असल्यामुळं मला सौभद्रचा ठाण्याला प्रयोग होता. त्यावेळेला हे तुमचे बोडस वगैरे, स्मिता पाटील वगैरे हे त्या नाटकात काम करायचे आणि मला परिपार्श्वक वगैरे नटीसूत्रधारचा. मग ते गाणं पसंत पडल्यानंतर त्यांनी मला नटीसूत्रधारचा प्रवेश दिला. प्रवेश उत्तमच झाला. ठाण्याला नाटक होतं आणि तिथनं पुढे ती ही माझी नाट्यक्षेत्रातली ही पहिली एंट्री आहे. नटीसूत्रधारापासून म्हणजे मंगळवाड्याच्या पाळेगारापासून कान्होपात्रानं सुरुवात झाली. ते 85 साली मला तिथं त्यावेळेला करमरकर ॲडव्होकेट तिथं असायचे ना, तर त्यांनी ह्या सुनील दातारवरून निरोप पाठवला की हे येत आहेत का बघा म्हणून. सुनील मला बोलवायला आला, आत्ता ते तालीम चालू आहे देवलला आणि तुम्हाला करमरकर सरनी बोलवलेलं आहे आणि तिथं काम करायचं आहे नाटकात. मग तिथं मला भीष्मकची भूमिका दिली त्यांनी. त्याला 2च गाणी होती, जा भयन मम मना आणि बोल होईल फोल. स्वयंवर नाटक करमरकरांनी बसवलं होतं. मग त्यातली जी भीष्मकाची जी भूमिका आहे, हो, त्यासाठी तुम्हाला त्यांनी बोलवलं आणि त्याच्यात 2 गाणी होती. हो. आत्ताही तुम्ही ती भीष्मकाची भूमिका करताय. हो. आणि त्या ज्यावेळी तुम्ही भूमिका केलेली होती ते साधारण साल किती होतं स्वयंवरचं? 1995. आता 1995 पासून 2025, हो, 30 वर्षात तुम्ही ती भूमिका अजूनही करताय. हो. संगीत रंगभूमीवर काही भूमिका अशा आहेत की त्या नक्कीच कलाकाराला कराव्या वाटतात. हो. तर त्यापैकी कट्यार काळजात घुसली या दार्वेकरांच्या नाटकातली खासाहेबांची भूमिका आपल्या वाट्याला आली. हो. त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचे की ती भूमिका कशी मिळाली. आता देवलतर्फे ह्या स्वयंवर नंतर कट्यार करायचं ठरवलं होतं ह्या लोकांनी. मग दिल्लीला स्पर्धा असतात, त्या स्पर्धेमध्ये प्रवेश करायचे होते. तर आम्ही हे कट्यारमधला एक प्रवेश केला होता आणि त्या कट्यारच्या प्रवेशात मला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आणि हे पारितोषिक मिळाल्यावर त्यांनी ठरवलंच की आता आपण कट्यारच करायचं. हां, म्हणजे एक प्रवेश आम्ही सादर दिल्लीला करून आलो होतो. मग त्यांनी प्रसाद सावकारना पात्राचं सिलेक्शन कोण काय हे तर बोलवलं होतं. मग म्हटले या माणसाला तुम्ही खासाहेबाची भूमिका द्या. सावकारांनी सांगितलं होतं. आणि सावकारांचं त्यावेळेला डोळ्याचं ऑपरेशन इथं होतं परांजपेंच्या इथं. मग त्यातल्या चिजा वगैरे काय मला माहीत नव्हत्या. तर त्या 2 चिजा आहेत, एक आडा चौतालमधली मुलतानीतली आहे आणि ती पुऱ्या धनाश्रीतली. तर ही मी
त्यांच्या हॉटेलवर जाऊन हातावर शिकलो बर. आणि नंतर त्या सादर केल्या. अच्छा. आणि दिल्लीला मला पहिल्या क्रमांकाचं खासाहेबाचं बक्षीस मिळालं. बर. कट्यार काळजात घुसली हे नाटक खरं म्हणजे एक शिवधनुष्य आहे. हो, शिवधनुष्य. तर ते पेलताना काय अनुभव आले त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता तुम्हाला सांगतो, ते कट्यार नाटक हे डॉक्टर दयानंद नाईकांनी दिग्दर्शित केलेलं होतं. आणि त्यांनी माझ्याकडनं इतकं कसून करून घेतलं की रात्री 2-2 पर्यंत तालीम करायच्या. किती महिने तालीम केलीत? जवळजवळ 6 महिने तालीम केली. हां. तर ते असं काय मला शिकवायचे. आता तेजोनिधी गाणं म्हणायचं आहे, तर ते त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवायचा होता. ते माझ्यावर त्यावेळेला झरेनाचं काम ही शैला दातार करत होती. मला ते माझं विसरायचंच मी ते. इव्हन स्वयंवरमध्ये सो मला तसं व्हायचं. रुक्मिणीच्या बापाची मी भूमिका केली होती आणि इथं सुद्धा त्या झरेनाच्या बापाचीच भूमिका आहे. तर ते म्हटले, अहो तुम्ही साधं उदाहरण देतो म्हटले, तुम्ही तुमच्या मुलींशी घरात कसं वागता हे लक्षात ठेवा आणि ते करा. आणि तसं मी लक्षात ठेवलं. आणि मला उर्दू टोन कसा करायचा. हाँ बेटे, गंगा का पानी है, जमुना का भी पानी है, पानी आखिर पानी है ना, फिर भी 2 धाराएं अलग अलग बहते हैं ना. म्हणजे असं त्यांनी बोलायला त्यांनी मला शिकवलं. तिला सदाशिला गाणं शिकवा म्हणत असते, तर ती काय म्हणते 2 धारांचा कधीतरी संगम होतो. हां हां बेटी, ओ कुदरती करिश्मा आहे बेटी, निसर्गाची करामत आहे ती, माणसाचा पराक्रम नाही बेटी, असं त्यांनी मला बोलायला शिकवलं. आम्हाला त्यावेळेला 22 नाटकं होती स्पर्धेला दिल्लीमध्ये. तिथं आमचा पहिला नंबर आला. 17 बक्षिसं आम्हाला मिळाली. मला फर्स्ट क्रमांकाचं बक्षीस मिळालं. तर दुसऱ्या दिवशी मुसलमान लोक आम्हाला भेटायला आलेले होते. ते म्हणले, हमारा जो आदमी है वो खासा उनको मिलने का आहे. मी आपलं त्या नळावर मी आंघोळ करत होतो. असे एक प्रसंग आठवणीतले आहेत माझ्या. रसिक हो, सांगलीतील एक ज्येष्ठ रंगकर्मी आणि गायक कलाकार विजयराव कुलकर्णी यांच्याशी आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण बातचीत करत आहोत. आज वेळेअभावी आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला शशांक लिमयला आता निरोप द्या. नमस्कार.